तिला आणि मला कोणीच अलग नाही करू शकत. लव्ह स्टोरी. आकाश लव्ह प्रणिता. माझे नाव रवी आहे. माझ्या कॉलेजच्या सुट्ट्या चालू होत्या तर मी सुट्टीमध्ये आजीच्या गावाला गेलो होतो. तर पहिल्याच दिवशी मी बसमधून उतरलो तर मी माझ्या आईला कॉल केला की आई मी आजीच्या गावाला पोचलो म्हणून. तर मी आईसोबत बोलत होतो तर माझे लक्ष मोबाईलमध्ये होते तर मला जोरात मागून चापट पडली. मला खूपच जोरात लागली. माझ्या डोळ्यातून पाणी आले आणि तोंडातून घाण शब्द. मी मागे वळून बघतो तर काय एक पागल मुलगा होता. त्याची लाळ गळत होती. मला त्याला बघता झटका लागला की ह्या पागलने मला का मारले. मी ओरडलो त्याच्यावर तर एक व्यक्ती मला म्हणे अरे ओरडू नको त्याच्यावरती. मी म्हणालो त्याने मला मारले. मग तो व्यक्ती म्हणे मग खाली बघून चालत जा. त्यांनी ते नाव लिहिले आहे त्याच्यावरती पाय दिला तू. मी म्हणालो मी पाय दिला. मग मी खाली बघितले तर काय पूर्ण रस्त्यावर आकाश लव्ह प्रणिता, आकाश लव्ह प्रणिता. मग मी ते बघून बाजूला सरकलो आणि बघतो तर काय पूर्ण रस्त्यावर आकाश लव्ह प्रणिता होते. ते बघून मला झटकाच लागला आणि मी बघितले की गावातून कोणीच त्या नावावर पाय देत नाही. मग मी समजले की याला कोणत्या तरी प्रणिता नावाच्या मुलीने प्रेमात धोका दिला म्हणून हा पागल झाला. मग मी त्याला सॉरी ब्रो म्हणालो आणि माझ्या हातात केळी होती त्याला दिली आणि तिथून निघालो मी आजीच्या घराकडे. मग मी बघतो तर काय भिंतीवर पण तेच लिहिले आहे आकाश लव्ह प्रणिता. मग मला चालता रस्त्यात मला माझ्या मामाचा मुलगा दिसला. मी त्याला आवाज दिला. त्याचे नाव दीपक होते. तो आला आणि मला बघताच गळे मिळाला आणि म्हणाला काय यार फोन तर करायचा. मग मी त्याला म्हणालो अरे मी सरप्राईज देत होतो तुला तर भेटलं आता आजीला द्यायचं आहे. मग सागर आणि दीपक आजीच्या घरी पोचले आणि मग आजी सागरला बघताच हसायला लागली. आजीला खूपच खुशी झाली आणि मग मी आजीला म्हणलं काय बनवत आहे माझ्यासाठी. मग आजी म्हणे तू जे म्हणशील ते. मग आजीच्या दारात वांगे लागले होते. मग मी आजीला म्हणालो मला वांग्याची भाजी बनवून दे. मग आजी हो म्हणाली आणि मी आजीला म्हणालो की मला आंघोळ करायची आहे. मी सकाळी लवकर निघालो होतो तर मी आंघोळ केलीच नाही. मग आजी दीपकला म्हणती याला आंघोळीला पाणी दे. मग दीपक पाणी देतो आणि मग मी आंघोळ करण्यासाठी कपडे काढले तर त्या पागलने इतक्या जोरात मारले होते की पूर्ण 5 बोटं उमटले होते. खूप मोठा ओळ आला होता. मग तो दीपकने बघितला आणि तो बघून दीपक घाबरला आणि आजीकडे गेला. आजी सागरच्या पाठीवर बघ काय झाले. मग आजी आली आणि बघायला लागली. मग आजी मला म्हणे तू घरी भांडण तर करून नाही आला ना. तुला घरी मारले का. मग मी म्हणालो नाही ग आजी तो रस्त्यावर पागल नाही का प्रणिता लव आकाश त्यांनी मारले. माझा पाय त्याने लिहिलेल्या नावावरती पडला होता म्हणून. मग दीपक म्हणतो प्रणिता लव आकाश नाही आकाश लव प्रणिता लिहितो तो. मग मी म्हणालो त्याला तिने धोका दिला तो पागल झाला पण त्याचा त्रास आपल्याला होत आहे. मग दीपक म्हणतो यार सागर तिने त्याला धोका नाही दिला. त्यांची लव्ह स्टोरी एकदम मुही वाणी आहे ऐक ना. मग आजी दीपकवरती चिडती आणि म्हणती त्याला कशाला रिकाम्या गोष्टी सांगत आहे पागल. तुला काही काम नाही का. जा बकऱ्या घेऊन चरून आण. मग मी आंघोळ केली आणि कपडे घातले आणि आवरून बसलो पण माझ्या डोक्यात त्या पागल आकाशची काय प्रेमकथा आहे. असं काय घडलं त्याच्यामध्ये की आजीने मला सांगू पण नाही दिले. मी परेशान होतो आणि मला त्याची लव्ह स्टोरी जाणून घ्यायची होती. उत्सुकता होती. मग आजी मला म्हणे आवरलं का. मी हो म्हणालो आणि आजी म्हणे जेवण करून घे. मग मी जेवण करायला बसलो. माझ्या डोक्यातून काहीच आकाश लव प्रणिता जात नव्हतं. मग मी
डायरेक्ट आजीला विचारले की आजी, तो आकाश पागल का झाला? त्याला त्याच्या प्रणिताने धोका नाही दिला तर मग काय घडले त्यांच्यामध्ये? मग आजी माझ्यावरती चिडली आणि मला म्हणे, जेवण कर बाळा, रिकाम्या गोष्टी नको करू. मग मी म्हणालो, जाऊ दे आजी, नाही सांगत तर सोड, मी मामाच्या मुलाला दीपकला विचारून घेईल. मग मी जेवण केले आणि बाहेर आलो तर दीपक बकऱ्या चरायला घेऊन गेलेला होता. मी त्याची वाट बघत होतो की दीपक कधी येतो आणि मी त्याला ही गोष्ट विचारू. मग मी असाच टाईमपास करतो आणि मग संध्याकाळ होती. मग दीपक येतो. मग मी त्याला पाणी दिले प्यायला. मग तो बसला. मी त्याला म्हणलो, खूप टाईम लागला तुला घरी यायला. मग दीपक म्हणतो, माझे शाळेतले मित्र भेटले होते, मी त्यांच्यासोबत होतो. मग मी त्याला म्हणले, यार दीपक, त्या पागल आकाशची लव्ह स्टोरी सांग, काय झाले होते ते, असा पागल का झाला? मग दीपक म्हणतो, यार आकाश, तुला नंतर सांगेल. तो विषय काढला की आजी चिडती. मी तुला उद्या सांगेल. उद्या आजी बाजाराला जाणार आहे. मग आपल्याला पूर्ण दिवस राहील बसायला. मग मी तुला सांगेल सुरुवातपासून ते शेवटपर्यंत. मग मी त्याला हो म्हणालो. मग असेच रात्रीचे 9 वाजले आणि आजी म्हणे की जेवण करून घ्या. मग आम्ही जेवण करायला बसलो तर मग तेवढ्यात जोराजोरात रडायचा आवाज येत होता. मग मी म्हणालो, कोण रडत आहे? मग आजी म्हणे, तोच पागल आकाश आहे, रोज रात्री ह्या टायमाला रडत बसतो. मग मी म्हणालो, आजी, त्याचं कोणी काही इलाज का करत नाही? त्याचं वय पण काहीच दिसत नाही, खूप मोठी जिंदगी पडली आहे. मग आजी म्हणती, सोड त्याचा विचार, आपलं काम बघ, जेवण कर, बार त्याचा विचार नको करू. मग माझे जेवण झाले आणि दीपकचे पण. मग दीपक म्हणाला, चल आपण फिरून येऊ. मग दीपकला जेवण झाले की सोप खायची सवय होती. मग आम्ही दोघे निघतो. मग आजी म्हणती, दीपक, सागरला तिकडे नको नेऊ. मग दीपक म्हणतो, आजी, मी काय पागल झालो आहे का तिकडे जायला? मग आम्ही बाहेर निघतो आणि तो रडायचा आणि ओरडायचा आवाज येतो. आणि मग मी दीपकला म्हणतो, हा पागल आता किती टाईम ओरडन? मग दीपक म्हणतो, यार आकाश, मला त्याची लय कीव येते यार, बिचारा. मग मी त्याला म्हणतो, यार त्याची लव्ह स्टोरी सांग. मग दीपक म्हणतो, यार सागर, आता सांगायला माझ्यामध्ये हिंमत नाही, मी तुला उद्या सांगेल. मग मी आणि दीपक दुकानाकडे गेलो आणि मग सगळे दीपकला विचारतात की यार हा कोण आहे? मग दीपक म्हणतो, माझा भाऊ आहे, हा सुट्टी आहे तर आला आहे. मग ते लोक म्हणतात, याला तिकडे नको घेऊन जाऊ बरं का? मग दीपक म्हणतो, नाही, मी कशाला नेऊ तिकडे? मग ते लोक मला म्हणतात, कसे आहे आमचे गाव? मग मी त्यांना म्हणले, छान आहे. मग त्या लोकातून एक जण मला म्हणतो की बाळा, रस्त्यावर आकाश लव प्रणिता लिहिले असेल की त्याच्यावर पाय नको देऊ. मग मी म्हणतो, नाही काका, मला सकाळीच टोला पडला. तुम्ही ह्यांना गावाच्या मध्ये यायच्या ठिकाणी एक पाटी लावून द्या की आकाश लव प्रणिता जिथे पण नाव लिहिले असन त्याच्यावर पाय नको द्या. ते काय आहे, मी मजबूत आहे म्हणून मला काही नाही झाले. तो पागल इतक्या जोरात मारतो की एखादा मरून जाईन. नवीन माणूस गावात आला म्हणजे त्याचे पाय पडणारच. मग ते लोक म्हणतात, हाव यार, तू बरोबर सांगितले, तेच करणं पडन. मग दीपक मला म्हणतो, चाल घरी, आजी वाट बघत असन. मग मी दीपकला म्हणलो, तू मस्त रमला आजीच्या घरी, मामा मामी आले होते का? मग दीपक म्हणतो, हो आले होते. ते गण म्हणतात, चल आपल्या आपल्या घरी, पण आजीला सोडून यायचं मला जीवच होत नाही. तिने मला लय जीव लावला यार. लहानपणापासून मला बाजारला घेऊन जायची, जे मागितले ते घेऊन द्यायची. तिने मला जीवच खूप लावला. त्याच्यामुळे मी तिला सोडून येत नाही. आता तिला माझी गरज आहे. तिला जास्त दिसत नाही, काम होत नाही. मग मी दीपकला म्हणलो, तू लय भारी आहे यार, खरंच. आम्ही तरी आजीसाठी काहीच नाही केले. भेटायला आलो
ते भी तर सुट्टीमध्ये. मग आम्ही घरी गेलो आणि मग आजी म्हणे, इतका टाईम लागतो का फिरायला? मग दीपक तुला माहिती आहे काय झाले आहे, तरी पण तू याला घेऊन फिरतो आहे. मग आजी म्हणती, झोप दीपक आता, खूप टाईम झाला आहे, उद्या सकाळी आपल्याला बाजारात जायचे आहे. मग मी दीपकला म्हणलो, यार तू पण जाणार आहे का आजीसोबत? तू उद्या त्या पागलची लव्ह स्टोरी सांगणार आहे. मग दीपक म्हणतो, नाही यार मी नाही जाणार, तू टेन्शन नको घेऊ, मी उद्या आजीला काहीतरी कारण सांगेल. मग मी आणि दीपक सोबतच झोपलो आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी मला जाग आली आणि मी बघितले तर घरी कोणीच नाही, दीपक पण नाही आणि आजी पण नाही. मग मला दीपकचा राग आला आणि मी म्हणालो त्याला आता कधी बोलणार नाही मी. मग मी आवरले आणि मग बसलो ऊस खात. मग दुपारी आजी आणि दीपक येतो होता. मी त्यांना बघताच म्हणले की मी आजपासून दीपकला बोलणार नाही. पण मला त्याला बघून खूप कीव आली. तो बिचारा डोक्यावर बाजाराच्या थैल्या घेऊन आला होता. मग मीच गेलो आणि त्याच्या डोक्यावरून त्या थैल्या घेतल्या. मग मी त्यांना पाणी प्यायला दिले आणि मग बघितले तर आजीनी बाजारातून माझ्यासाठी खूप खायला आणले. आणि मग आजी म्हणे, चिकन आणले आहे, तुला भाजी खायची का बिर्याणी? मग मी आजीला म्हणलो, तुला जे बनवायचं ते बनव. मग दीपक फ्रेश होऊन आला आणि मग तो माझ्याजवळ येऊन बसला आणि मग तो आजीला म्हणे, आजी आम्ही बाहेर चाललो. मग दीपक आणि मी बाहेर आलो. मग दीपकनी त्या पागलची लव्ह स्टोरीची सुरुवात केली. तर मित्रांनो, लव्ह स्टोरी पुढच्या भागात येणार आहे.